Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। सकाळपासून तुम्ही फिरताय, तुमचं मतदान झालंय, काय चित्र असते बारामती? चांगले उत्साह आहे. थोडं काही ठिकाणी स्लो आहे, शहरामध्ये चांगलं चाललंय, पण बघूया काही ठिकाणी 16-17% वर गेले, काही ठिकाणी अजून 7-8% हळूहळू वाढेल असं वाटतंय. तालुक्याचं मतदान म्हणजे सकाळचा जो 9 पर्यंतचा आणि आता 11 पर्यंतचा काउंट आहे तो कम्पॅरेटिव्हली मागच्या वेळेपेक्षा कमी दिसतो. आपण हा जरा उत्साह कमी. मागच्या वेळी जे काही त्यांची खातरदारी कोणी केली होती ती यावेळेस केलेली दिसत नाही. कुठे केली होती खातर? आता ते मला कशाला बोलायला लावतात? तुम्हाला तुम्हीच सांगला. हे पब्लिक आहे, सब जानती है. यावेळी नक्की आहे बघा. आता म्हणजे काय फरक काय दिसतोय असं काय? कारण आता बंधू तुमचे तिकडे आहेत, आता इकडून तुमचे तेव्हा पण तिकडेच होते की असं काय करता? काय फरक असणार? लोकसभेला पण आम्ही 2 पार्ट्यात होतो, आता पण तसंच आहे. मागच्या विधानसभेबद्दल बोलतोय कम्पॅरेटिव्ह. अच्छा, विधानसभेच्या बद्दल नाही. आता झाली, बरंच पाणी गेलंय पुलाखालून. बरं, एक महत्वाचं म्हटलं काय म्हणजे दादा वारंवार आईचा उल्लेख करतायत. मागच्या वेळी पण आपलं बोलणं झालं, आता मी बघतोय त्यांच्या सोशल मीडियावर आईंचा फोटो आहे. सकाळी पण ते म्हटले की आई ते 4 दिवसापूर्वी येऊन मतदान त्यांचं ते वय असल्यामुळे करून गेलेले आहेत. काय नक्की म्हणजे व्हॉट ही इज ट्राइंग टू से? आता ते तुम्ही सुज्ञ आहात, माझ्या तोंडून कशाला वधून घेता? पण तुम्ही बोलणार ना, कारण शेवटी मातोश्री तुमच्या पण त्या. नाही ठीक आहे, माझी त्याची आई आहे, माझी आई आहे. त्याला आज तिची गरज आहे, तर ज्या मुलाला गरज आहे तो आईला जवळ असतो. मी मगाशी असं म्हणजे शर्मिला ताईंशी माझं बोलणं आलं, त्या असं म्हटलं की शेवटी माझा मुलगा पण त्यांचा नातू आहे, त्यांचं अगदी ते सायेसारखं वगैरे नातं आहे. पण मग प्रचाराचा जेव्हा विषय येतो किंवा आईंचा उल्लेख येतो त्यावेळी तो दादा जास्त काढतात, तुमच्या बाजून तो होत नाही. नाही, कारण आई ही काय प्रचाराची वस्तू आहे का? आई आहे. आईचा उल्लेख कसा करणार आपण एवढ्या बारामती? कारण 35 वर्षात आई माझी कधी प्रचारात नव्हती किंवा फ्रेममध्ये पण नव्हती. यावर्षी आली. काय कारणं असतील? तुम्हाला काय कारण वाटतात? माहीत नाही. आता बहुतेक बरेच दिवस दादा बाहेर असतो, त्याच्यामुळे प्रेम उफाळून आले असं वाटतंय मला. उफाळ झालं आता. बरेच दिवस भेटलं नाही की होतं ना मुलाला. बरं, मधल्या काळात इलेक्शन कमिशनची इन्क्वायरी झाली, त्याचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळे बाहेर आले. काय साध्य काय झालं म्हणजे त्यांना काही सापडले नाही सापडले? तुम्हाला काय लेटर आलंय कारवाईचं वगैरे? काय काहीच नाही. कारवाई झाल्यावर सुद्धा नाही आलं, कारवाईच्या आधी तर देणारच नाही. आणि त्यांनी काही सापडलं तर काही नाही. ठीक आहे, आता त्यांचा तो नियम असेल त्यानुसार केला असेल. काय तुम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न आहे तुमचं म्हणणं? नाही, मी नाही असं समजणार का. ठीक आहे, आता सत्ताधारी आहेत, थोडा इन्फ्लुअन्स असतो. बारामतीत हे कधी घडलं नाही, आता त्यांनी ते झालं. खूप खूप धन्यवाद. श्रीनिवास बापू होते आता, त्यांचे स्वतःचे सुपुत्र यंदा उभे आहेत, त्यामुळे कशा पद्धतीने राजकारण पुढे ते सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात ते फिरतायत. आणखी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतील तुमच्यापर्यंत घेऊन याचा प्रयत्न करू. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आज थेट बारामतीमध्ये.